नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मतदारसंघात मोठमोठे बॅनर, सामाजिक शांतता भंगाचा आरोप, पुतळा जाळला, प्रीपेड श्वान आणि दगडफेक. बीडच्या गेवराईमध्ये तुफान राडा, हाकेच्या गाडीवर दगडफेक. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मतदारसंघात बॅनर लावल्याने सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 2 दिवसापूर्वी आमदार पंडित यांच्यावर आरोप केले. लक्ष्मण हाके यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत गेवराई येथे आमदार पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच हाके यांनी गेवराईत येण्याचे चॅलेंज देत आमदार पंडितांना डिवचले. आज हाके गेवराई दौऱ्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या गाडीवर आमदार पंडित यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी हाके यांनी जमावाकडे पाहत दंड थोपटत वज्रमूठ आवळले. दरम्यान हाके यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रीपेड श्वान म्हणत हाके हा रिचार्ज होईल तेवढाच भुंकतो असा हल्लाबोल केला. गेवराई विधानसभा मतदारसंघात आमदार विजयसिंह पंडित यांचे मनोज जरांगे यांच्या आंदोलन समर्थनार्थ मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. गेवराई शहरासह सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूनेही फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्या या बॅनरमुळे विधानसभा क्षेत्रात सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचे म्हटले होते. शिवाय माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांना 10 लाख रुपये मदत पुरवल्याचाही आरोप केला होता. दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या आरोपानंतर आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काल गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले. लक्ष्मण हाके यांच्या आरोपाविषयी आमदार विजयसिंह पंडित यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मी आमदार म्हणून नाही तर एक समाज घटक म्हणून मतदारसंघात मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलना समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. पंडित घराणा, शिवछत्र परिवार कायम इतरांच्या हक्कांना धक्का न लागता गरजवंत मराठ्यांना न्याय मिळावा या भूमिकेत कायम राहिला आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा हा गरजवंत मराठ्यांच्या हक्कासाठी आहे. त्यामुळे पंडित घराणा, शिवछत्र परिवार मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी आहे. हाके हा कोण आहे मला माहीत नाही, पण हा प्रीपेड श्वान आहे. ज्याला जेवढे रिचार्ज केले जाईल तेवढा तो भुंकतो, अशा शब्दात आमदार पंडित यांनी हाके यांच्यावर टीका केली. आमदार पंडित यांच्या टीकेनंतर गेवराई मतदारसंघात तणावाचे वातावरण असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार पंडित यांना चॅलेंज देत आज गेवराईत येऊन दाखवतो असे म्हणत आमदार पंडित यांना डिवचले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सायंकाळी 5:30च्या दरम्यान लक्ष्मण हाके व त्यांचे समर्थक वाहनाने गेवराई शहरातून मार्गस्थ होत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाकेंचा ताफा दाखल होताच आमदार विजयसिंह पंडित यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळी पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना वेळीच पांगवले. त्यानंतर हाके यांनी गाडीचा दरवाजा उघडून जमावासमोर दंड थोपटत वज्रमूठ आवळली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. दरम्यान दगडफेकीनंतर हाके यांनी दंड थोपटत वज्रमूठ आवळल्याने आमदार पंडित यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हाके यांच्यासोबत आलेल्या समर्थकांनी हाके यांच्या गाडीवर चढून हात काट्या भिरकावत घोषणाबाजी केली. अहिल्यानगर, प्रशांत बापणा, जिल्हा प्रतिनिधी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.